डिझेल टंचाईचं संकट हे दिवसेंदिवस गडद होत चाललेलं असून अनेक जिल्ह्यांमध्ये त्याचे गंभीर परिणाम आता दिसत आहेत। हिंगोलीमध्ये डिझेलसाठी पेट्रोल पंपांवर शेतकऱ्यांच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। शेतीची कामं रखडल्याने शेतकरी चिंतेत आहेत। तर वाशिममध्ये सलग 10व्या दिवशी पेट्रोल पंपांबाहेर कॅनच्या रांगा पाहायला मिळत आहेत। प्रशासनानं आता आरसी आणि कागदपत्रांची तपासणी करूनच मर्यादित डिझेल देण्याचा निर्णय घेतलेला आहे। दरम्यान जालना जिल्ह्यामध्ये डिझेल टंचाईचा मोठा फटका ट्रान्सपोर्ट व्यवसायाला बसला असून ट्रकच्या फेऱ्या निम्म्यावर आलेल्या आहेत। त्यामुळे दररोज कोट्यवधी रुपयांचं आर्थिक नुकसान होत असल्याची माहिती ट्रान्सपोर्ट संघटनांनी दिलेली आहे। हिंगोलीमध्ये पेट्रोल पंपावर डिझेलसाठी लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। डिझेल मिळत नसल्यानं शेतकऱ्यांच्या रांगा लागलेल्या आहेत। हिंगोली जिल्ह्यामध्ये इंधन टंचाई दिवसेंदिवस चांगलीच अडचणीची ठरते, तर डिझेल नसल्यानं शेतीची कामं रखडलेली आहेत। डिझेल मिळत नसल्यानं पेट्रोल पंपावर रात्रंदिवस शेतकऱ्यांच्या रांगा पाहायला मिळतात। हिंगोलीच्या बोल्डा फाटा परिसरात असलेल्या पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी आलेल्या वाहनांची लांबच लांब रांग लागलेली आहे आणि वाहनांची रांग ड्रोन कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे। इकडे जालना जिल्ह्यामध्ये निर्माण झालेल्या डिझेल टंचाईचा फटका हा थेट आता ट्रान्सपोर्ट व्यवसायाला बसलेला आहे। डिझेलच्या टंचाईमुळे गाड्यांच्या फेऱ्या निम्म्यावर आल्या आहेत। दररोज 6 ते 7 कोटी रुपयांचं आर्थिक नुकसान सोसावं लागत असल्याची माहिती जालन्याचे ट्रान्सपोर्ट युनियनचे अध्यक्ष सुरेश उपाध्याय यांनी दिली। जिल्ह्यामध्ये डिझेल टंचाई निर्माण होण्यापूर्वी दररोज साधारण 1500 ट्रकची ये-जा होत होती, मात्र आता डिझेलच्या तुटवड्यामुळे केवळ 700 ते 800 ट्रकच रस्त्यावर धावत आहेत अशी माहिती त्यांनी दिली। परभणीच्या मानवतमध्ये डिझेल भरण्यावरून आता हाणामारी झालेली आहे। डिझेल भरण्यावरून 2 गटात हाणामारी झालेली आहे। परभणीच्या मानवत शहरासह परिसरात सुरू असलेल्या डिझेल टंचाईमुळे पेट्रोल पंपावर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। मानवत तालुक्यातील रुढी पाटी परिसरातील एका पेट्रोल पंपावर डिझेलसाठी रांगेत लागलेल्या लाईनवरून वाहनधारकांमध्ये वाद झाला। हा वाद पुढे जाऊन वाढत गेला आणि 2 गटात जोरदार हाणामारी झाली। घटनेनंतर परिसरामध्ये काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। या घटनेचा व्हिडिओ सुद्धा आता सोशल मीडियावर व्हायरल होतो। दरम्यान राज्यभरात ही परिस्थिती असताना राज्यात पेट्रोल डिझेल मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे असा दावा गिरीश महाजनांनी केलेला आहे। पेट्रोल डिझेलची ही कृत्रिम टंचाई असल्याचं महाजनांचं म्हणणं आहे। डिझेलसाठी कॅन घेऊन रांगेत उभं राहणारे बाहेर जास्त विक्री करत असल्याचा आरोपही महाजनांनी केलाय। तर पेट्रोल डिझेल राज्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलंय। पेट्रोल डिझेलची टंचाई नाही, हे कृत्रिम टंचाई असल्याचा दावा महाजनांनी केलाय। तर पेट्रोल डिझेलसाठी रांगेत उभे असलेले 80% लोक हे पेट्रोल डिझेल घेऊन बाहेर जास्त दराने विकत असल्याचं महाजन यांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याचा अजब दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केला। कॅन घेऊन सगळे 500-500 हजार लोक बसलेले आहेत आणि नंतर मग ते रस्त्यावर घेऊन ब्लॅकमेल करतायत, विकतायत। सगळे नाही, काही लोक गरजू पण आहेत की ज्यांना आवश्यकता आहे त्या कॅनमध्ये, पण त्यातले 80% लोक आता ब्लॅकमेल करण्यासाठी उतरलेले आहेत। कोणी पोरांना धरायचं, महिन्यात धरायचं, 100-200 रुपये रोज घे, 150 रुपये रोज घे, 30 लिटरची कॅन भरून घे, ही कॅन भरून घे आणि तेच पेट्रोल नंतर डिझेल आलं की 100 ते 150 रुपयाला बाहेर विकायचं। हा सगळा धंदा लोकांचा चाललेला आहे। मला वाटतं जर या कॅन वगैरे बंद केल्या तर हा सगळा विषय सुरळीत